आज वटपौर्णिमा असल्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून सर्वजण एकत्र येऊन उरकून मस्तपैकी पूजेची ताट घेऊन निघालो आहे. ताटामध्ये फुले, कुंकू, अक्षदा, धागा सर्व घेऊन आम्ही आता मी स्वतःला खूप नशिबवान समजते की लग्नानंतर पहिला सण माझा हा वटपौर्णिमा आलेला आहे. आणि ज्या कॉलेजमध्ये यांची आणि माझी ओळख झाली, आमच्या प्रवासाची जिथून सुरुवात झाली त्याच कॉलेजमध्ये मी आज वड पूजण्यासाठी आलेले आहे. हे वडाचं झाड म्हणजे जीवन, समृद्धी आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक आहे. वडाच्या झाडाखाली आलो तर खरं, पण मला वडाची पूजा कशी करायची हे काहीच माहीत नव्हतं. वडाच्या झाडाखाली येऊन मी इकडं तिकडं नुसती बघत बसले आणि नंतर मी ह्या ताईंना विचारलं, ताई पूजा कशी करायची? त्या ताई सांगन तशी तशी मी पूजा करत होते. त्या ताई दिवा लावत होत्या. दिवा वाऱ्यामुळे दिवा काही लागत नव्हता, तरी पण प्रयत्न करत होतो आम्ही की दिवा लावायचा. सगळ्यांची पूजेची तयारी चालू झाली होती. मला तर पूजेतलं काहीच माहीत नव्हतं, कशी पूजा करतात काय. त्यांनी सगळ्यांची तयारी एकदम मस्त करत होत्या. त्या हार वगैरे काढून घेत होते, ताट सजवत होते. मी दिवा लावत होते, पण वाऱ्यामुळे दिवा काही लागत नव्हता. बराच वेळ मी दिवा लावत होते, पण वाऱ्यामुळे दिवा काही लागत नव्हता. दिवा अजून तरी माझा अजून प्रयत्न चालूच होता दिवा लावण्याचा. मी बघत लागतोय की नाही, चालू होते अजून प्रयत्न माझे. त्याच्यानंतर ना आम्ही दिवा लागला. पूजा करताना सगळ्यात प्रथम आपल्याला जिची आठवण होते ती म्हणजे सावित्री आणि सत्यवानाच्या प्रेमाची. तिच्या श्रद्धेमुळे आणि निष्ठेमुळे तिच्या पतीचे प्राण परत आले, अशी आपली ही सावित्री. त्यामुळे आपण सर्वजणी ह्या वडाला निष्ठेने प्रार्थना करतो. या पूजामध्ये ना सर्व स्त्रिया प्रार्थना करतात की आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभू दे आणि सौभाग्य अखंड राहू दे. देवा, माझी तुझ्याकडे हीच प्रार्थना आहे की कितीही संकट आली तरी रोहनराव आणि माझी सोबत ही कायम अशीच राहू दे. ताईंनी मला पहिलं ओटी आणि नेलेला आंबा ठेवायला लागला, त्याला हळद कुंकू व्हायला लावले आणि ते मला पण लावायला लावले. हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतरनं मी दिवा लावायला त्यांनी मला सांगितलं. दिवा वाऱ्यामुळे लागत नव्हता, 2-3 वेळा विझला, परत लावला आणि तो शेवटी लागला दिवा. त्याच्यानंतरनं मग मी देवाला त्यांनी मला पेढ्याचा नैवेद्य दाखवायला लावला. त्याच्यानंतर साखर पण ठेवली. नंतर ना अगरबत्ती पेटून घेतली. अगरबत्ती पेटून गेलो. सगळ्यांची पूजा मस्त चाललेली होती. मला काहीच माहीत नव्हतं. त्या सगळं मला सांगून तसंच मी करत होते. अगरबत्ती पेटून घेतल्याच्या नंतर ना अगरबत्ती ओवाळली आणि मस्त देवाला ओवाळून मी मस्त लावून घेतली अगरबत्ती. सावित्री आणि सत्यवान यांची कथा अशी आहे की सत्यवानाच्या मृत्यूची वेळ आली होती, पण सावित्रीने ना आपली एक निष्ठा, बुद्धी, श्रद्धेच्या बळावर यमालाही नमवलं. तिच्या प्रेमाने यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. पण सावित्री एवढी एकनिष्ठ होती की पार यमालाही तिच्या पुढे हात जोडावे लागले. म्हणून मी म्हणते, सती सावित्रीच्या प्रेमापुढे यमालाही जोडावे लागले हात. देवा, जरी रोहनरावांचे घेतले हात तरी सोडणार नाही मी 7 जन्म त्यांची साथ. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी वडाच्या झाडाला धागा बांधायला सुरुवात केली व धागा बांधून झाल्याच्या नंतर फेरे मारायला सुरुवात केली. फेरे मारत असताना मी देवाकडे अशी प्रार्थना केली की माझ्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळू दे आणि 7 जन्म मला हाच नवरा मिळू दे, हे पण मी देवाकडे मागितले. मला खरंच खूप भारी वाटत होतं की लग्नानंतर माझा पहिला सण हा वटपौर्णिमा आलेला आहे आणि मला हा सण खरंच खूप आवडला.
फेरे मारून झाल्याच्या नंतर ना आम्ही सर्वजणी वडाच्या झाडाच्या पाया पडलो.